वारली चित्रकला. वारली चित्रकला या पाठाचे लेखक डॉक्टर गोविंद गारे हे होत आणि आदिवासी या विषयावरचं त्यांचं संशोधन आणि त्या अनुषंगाने त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती ही विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसून येतं. तर निसर्गाशी नातं जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात दिलेली आहे. काही भाग आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. एक दृष्टिक्षेप टाकू. परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला होय. महाराष्ट्राला या आदिवासी कलांचा समृद्ध व उच्च दर्जाचा असा वारसा लाभलेला आहे. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील म्हणजेच वस्त्यातील घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन किंवा त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली आपल्याला दिसून येतात. या वारली चित्रकलेचा परिपोष म्हणजेच तिचा वाढ किंवा तिचं पोषण हे त्या ठिकाणची संस्कृती, त्यांच्या परंपरा व महत्वाचं म्हणजे परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे आणि याचाच पूर्णपणे प्रतिबिंब त्यांच्या चित्रकलेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच वारली चित्रकलेमध्ये आपल्याला वृक्षवेली, पशुपक्षी, नदी नाले, डोंगर, पहाड, शेतीचे हंगाम, शिवारे, जत्रा इत्यादी अनेक विषय त्यांच्या चित्रकलेत आपल्याला आढळून येतात. ताकाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे ही काढली जातात. संपूर्णपणे निसर्गतः उपलब्ध असलेल्या साहित्याचा ते या चित्रकलेमध्ये उपयोग करतात. आणि त्यांच्या चित्रकलेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे झाडे रंगवताना वारली चित्रकार ही नेहमी मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवत जातात. कधीही ते वरून खाली अशी चित्र काढत नाहीत आणि त्यातूनच जीवनाचा विकास करणारं उदयोन्मुख जीवन त्यांच्या चित्रातून आपल्याला चितारलेलं दिसून येतं. पुढचा भाग आपण आज बघणार आहोत. तर लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. लग्न प्रसंगी जेव्हा लग्न असतं त्यावेळेला रंगरंगोटी केली जाते. त्यावेळेला झोपड्या जेव्हा रंगवतात त्यावेळेला सर्वात आधी काय काढला जातो? चौक काढला जातो आणि धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो आणि त्या दिवशी ही भित्ती चित्रे चितारण्याचे काम केले जाते. तर धवलेरी ही आदिवासींची एक पुरोहित समाज समजली जाते आणि धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना एक आगळेवेगळे महत्व असते. बघा, सगळ्या या त्यांच्या चित्र जी आहेत ही आपल्याला आकृत्यांच्या आधाराने चितारलेली दिसून येतात. म्हणजेच रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, अर्धगोल यांच्या सहाय्याने ही चित्र रेखाटलेली असतात आणि म्हणूनच रेषाकृतींना म्हणजेच काय तर रेषेच्या सहाय्याने आखलेल्या अशा आकृत्या यांना खूप महत्व असतं. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. भौमितिक म्हणजे भूमितीच्या आकृतीतील, ज्याप्रमाणे मी आता सांगितलं वर्तुळ, त्रिकोण, गोल, रेषा याप्रमाणे. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल घेतला. बघा, निसर्गाचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रकलेत आढळतं. तर गोल, चंद्राच्या आकाराप्रमाणे गोल, पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण, अंडाकृती इत्यादी आकार घेतले. हे बघा, त्रिकोण, रेषा हेच त्यांचे आकार आहेत. पाकळ्या आणि
फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. बघा, ज्या वेळेला पक्ष्यांची चित्र काढली जातात तेव्हा थोडंसं वळण आहे, तर ते कशामधून घेतलं त्यांनी, तर पाकळ्या किंवा फांद्यांचे आकार. म्हणजे पुन्हा निसर्ग आला. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. बघा, निसर्गामध्ये आढळणाऱ्या या सगळ्या गोष्टी आणि त्यातून त्यांनी आपली चित्रकला विकसित केलेली आपल्याला दिसून येते. बघा, पक्ष्यांचे आकार, अर्धवर्तुळ, गोल, कमान, हे बघा कशा प्रकारे गोल, समांतर रेषा, या सगळ्या दिसतायत तुम्हाला. या रेषा काढलेल्या आहेत, समांतर रेषा, उभ्या आडव्या रेषा. म्हणजेच निसर्गामध्ये आपल्याला या ज्या सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्या सहाय्याने त्यांनी आपली चित्रकला विकसित केलेली आपल्याला दिसून येते. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. आभास म्हणजे एक प्रकारचा भास, की 5 तारे जवळजवळ आहेत. हे जर आपण जोडले तर काय होईल, एखाद्या रेषेने जोडले तर त्यातून त्याला पंचकोन मिळू शकतो. हे त्यांनी निरीक्षणातून बघितलं आणि ते निरीक्षण त्यांनी मग त्यांच्या चित्रकलेत आणलं. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. बघा, निसर्गाचं निरीक्षण, निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्यांचं निरीक्षण करत करत त्यांना अनेक आकार सुचत गेले. अवलोकन म्हणजेच निरीक्षण, त्या निरीक्षणातून त्यांना मिळालं. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. प्रगट करणे म्हणजेच समोर आणणे, उघडणे, आपल्या समोर मांडणे. तर बघा, अनेक आश्चर्यकारक म्हणजेच कुठेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता, कुठल्याही शाळेत न जाता निसर्गाकडून त्यांनी या गोष्टी, निसर्गाच्या निरीक्षणातून त्यांनी या रचना निर्माण केलेल्या आहेत आणि अगदी नवल वाटावं, आश्चर्य वाटावं अशा त्यांच्या रचना किंवा अशा त्यांच्या चित्राकृती आपल्याला दिसून येतात. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची म्हणजे निसर्गाला समजून घेणे, निसर्गामध्ये कुठेही हस्तक्षेप न करता, ढवळाढवळ न करता त्याच्याप्रमाणे आपण वागणं म्हणजेच त्याला एक प्रकारचा मान देणं आणि त्याला समजून घेऊन तो आपल्या चित्राकृतीतून, आपल्या चित्रातून प्रकट करणं, हे त्यांचे विचार जे आहेत, हे विचार आणि आपल्या समोर त्यांची जी ही चित्रकला येते त्यातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. बघा, अगदी निसर्गामध्ये आढळणाऱ्या या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या घडणाऱ्या घटना, त्यातून त्यांची ही चित्र आपल्या समोर येत आहेत. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आता बाहेर पडली असून म्हणजे काय, तर ती त्यांच्या समाजापुरती मर्यादित न राहता आज आपण बघतो की आपल्याकडे शहरामध्ये सुद्धा आपल्याला या वारली चित्रकलेची बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत या उपलब्ध आहेत, ज्याच्यावर ही वारली चित्रकला काढलेली चित्र असतात. मग कोणकोणती आहेत, तर बघा, पिशव्या आहेत, टी शर्ट्स आहेत, साड्या, कुर्ते, बेडशीट्स. तर यामध्ये आपल्याला ही चित्र दिसून येतात. म्हणजेच काय, तर शहरापर्यंत त्यांच्या समाजामध्ये मर्यादित न राहता ती चित्र आता समाजामध्ये, इतर शहरांमध्ये
त्यांच्या गावाच्या जिल्ह्याच्या बाहेर सर्वत्र ती दिसून येतात. आणि म्हणून लेखक काय म्हणतात की ती आता चित्रकला समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल बघा, अगदी हे घड्याळ जर तुम्ही बघितलं तर घड्याळामध्ये या वारली चित्रकलेचा उपयोग करून किती कल्पकता किंवा नवनिर्मिती सृजनात्मकता आणली आहे की त्याच्यामध्ये सुद्धा या चित्रकलेचा वापर करून एक नाविन्यपूर्ण असं घड्याळ निर्माण केलेलं आहे. तर आजकाल टी शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्डे यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. बघा, बेडशीट्स तुम्ही बघितली असतील, पिशव्या, पर्सेस याच्यावर अगदी तरुण मुलांच्या या सॅक्स असतात त्याच्यावर पण आपल्याला या वारली चित्र दिसून येतात. टी शर्ट्स बघा, तुम्हा मुलांची ही टी शर्ट्स आहेत त्याच्यावर आपल्याला ही वारली चित्रकला दिसून येते. घराच्या भिंती, आता हे सगळं झालंच, पण त्याचबरोबर घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. बघा, मोहोर म्हणजे ठसा. तर ही जी चित्रकला आहे ही फक्त त्यांच्या समाजापुरती मर्यादित न राहता आता शहरांमधून अगदी कुठे म्हणतायत लेखक, काय म्हणतायत की परदेशातही ती आता त्यांची मोहर उमटली आहे, ठसा उमटलाय. म्हणजेच त्यांच्या चित्रांसाठी परदेशातून सुद्धा मागणी येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या वारली चित्रकलेचा प्रसार होताना आपल्याला दिसून येत आहे. बघा, घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये अशा प्रकारे ही वारली चित्रकला वापरली जाते. बघा, अगदी टेबल लॅम्पची शेड त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाविन्यता, कल्पकता दिसून येते. घराच्या भिंती सण समारंभाला अशा प्रकारे या घराच्या भिंती या वारली चित्रकलेने शोभिवंत केल्या जातात. घराला एक वेगळेपणा त्यातून निर्माण होतो आणि नाविन्यता येते. म्हणजे रोजच्या ज्या काही आपण रंग किंवा चित्र वापरतो त्यापेक्षा नाविन्यता या चित्रांमध्ये नक्कीच आहे आणि म्हणूनच हिचा ठसा अगदी परदेशातही उमटलेला आपल्याला दिसून येतो. तर अशी ही एक समृद्ध अशी वारली चित्रकला. तर अशा प्रकारे वारली चित्रकला कशी समृद्ध आहे हे आपण या पाठातून बघितलेलं आहे. त्याचबरोबर या पाठातून घेण्यासारखा आणखीन एक महत्वाचा संदेश म्हणजेच काय, तर वारली चित्रकारांचा त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन तो कसा व्यक्त केलेला आहे किंवा त्यांनी कसा मांडला आहे. तर बघा, वारली चित्रकलेत अगदी रोजच्या जीवनातील त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, रेषा हे मूलभूत आकार असतात. आपल्या शरीरासारखी उभी रेषा त्यांच्या चित्रात रंगवलेली असते. म्हणजेच शरीर दाखवण्यासाठी ते उभी रेषा, त्रिकोण, वर्तुळ यांचा उपयोग करतात आणि आपल्या समोर मानवी आकृती उभी करतात. त्याचबरोबर निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्यांच्या चित्रामध्ये एक विचार झालेला दिसून येतो किंवा निसर्गातील विविध वस्तू ते आकार त्यांच्या चित्रातून आपल्या नजरेस पडतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच वारली चित्रकार ही झाडे रंगवताना मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतात. सामान्यपणे चित्रकार हे झाडं काढताना वरून खाली अशी रेषा काढत येतात, परंतु वारली चित्रकार अगदी याच्या उलट करतात. म्हणजेच काय, तर मुळाकडून वर रंगवत जातात किंवा वर चित्र काढतात. आणि याचं कारण म्हणजे बघा, त्यांच्या बोलीभाषेतून लेखकाने हे मांडलेलं आहे. म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर
त्यांचा हा जो दृष्टिकोन आहे तो लेखकाने आपल्या समोर मांडलाय की यातून त्यांचं असं म्हणणं आहे की सहजपणे झाड जसं जमिनीतून वर उगवत जातं तसंच आपण निसर्गाप्रमाणे वागलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे कृती केली पाहिजे. म्हणजेच काय तर त्यांच्या मते, वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजेच मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजेच जीवनाचा विकास करणारे असे उदयोन्मुख जीवन असते. आणि म्हणूनच आपण सुद्धा या निसर्गाला अगदी आदर्श मानून त्याच्याप्रमाणे आपलं जीवन उदयोन्मुख करणारं ठेवलं पाहिजे. आपलं जीवनही निसर्गाप्रमाणे उदयोन्मुख असलं पाहिजे. आणि म्हणूनच झाडं काढताना, झाडांची चित्र काढताना ते काय करतात, मुळाकडून वर पर्यंत अशी चित्र काढतात. त्याचप्रमाणे तशा प्रकारे ते चित्र रंगवतात. आणि म्हणूनच जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन त्यांच्या चित्रकलेतून चितारलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या चित्रकलेत अगदी निसर्गात आढळणारे रंग म्हणजेच तांदळाचं पीठ, माती, गेरू, काजळी यासारख्या रंगांचा वापर त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला दिसून येतो. चित्र काढण्यासाठी ते बांबूच्या काड्या वापरतात. म्हणजे निसर्ग आणि निसर्गाबद्दल असणारं त्यांचं प्रेम, त्याचा आदर कशा प्रकारे आपण ठेवला पाहिजे हेच जणू ते आपल्या चित्रकलेतून आपल्याला सांगतात, आपल्याला तसा संदेश देतात.